पुण्यातील हडपसरमध्ये कचऱ्यात बसून नागरिकांनी आंदोलन केलंय। कचरा आणि नागरिकांच्या विविध समस्येकरता हे आंदोलन उभं राहत आहे। उर्मिला आरूणसह नागरिकांचं कचऱ्यात बसून आंदोलन आहे। आढावा घेतला आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांनी। हडपसर परिसरातील कचऱ्याच्या समस्येवर सध्या नागरिक आंदोलन करत आहेत। माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता की पाण्याची समस्या आहे, ड्रेनेजची समस्या आहे, कचऱ्याची समस्या आहे, पण सर्वात मोठी समस्या आहे ती वाहतूक कोंडीची। आपल्या परिसरामध्ये हा जो जुना कॅनेल आहे त्याचा लोकांना कुठल्याही प्रकारचा उपयोग होत नाही। उलट त्याच्यामध्ये कचरा फेकल्यामुळे ना लोकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे। तसेच प्रशासनाला त्याच्यासाठी करोडो रुपये, त्या साफसफाईसाठी करोडो रुपये खर्च करावे लागतात। मला इथे एवढंच प्रशासनाला एवढंच सांगावंच वाटतं, हा जर जुना कॅनल बुजवला आणि त्याचे जर डांबरीकरण केले तर लोहिया गार्डन पासून गाडीतळपर्यंत त्या रस्त्याचा पर्यायी रस्ता म्हणून आपण वापर करता येईल आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडीची समस्या दूर होईल, आरोग्याचा प्रश्नही दूर होईल कचरा न टाकल्यामुळे आणि प्रशासनाला पैसाही वाचेल। काय सांगाल, एक अनोखं आंदोलन करताय थेट कचऱ्यात बसून? प्रशासनाला जाग यावी यासाठीच आम्ही लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।